श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. माझ्या मार्गावर चालायला लाग. कधीही तुला हार मानायला लागणार नाही. कधीही तू मागे राहणार नाही. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला जीवनातील त्या तुला हव्या असलेल्या स्थानी उच्च स्तरावर नेण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. बाळा, जर तू हा संदेश पूर्ण लक्षपूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐकलास तर माझा एक चमत्कार तुला प्राप्त होईल आणि तुमचे संकट टळेल. बाळा, जेव्हा तुम्ही खूप काही प्रयत्न करता आणि त्या दिशेने ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता, तेव्हा देवही तुम्हाला मदत करायला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या जवळ येतात. तुम्ही एक पाऊल देवाकडे उचला तेव्हा देव तुमच्याकडे अगदी कुठल्याही स्वरूपात येऊन तुमची मदत, तुमची सहाय्यता तुम्हाला प्रदान करून तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ती मदत, ते सहाय्य प्रदान करतात. देवावर संपूर्ण विश्वास असेल तर स्वामी माझी माऊली असे टाईप करा. स्वामींचे विचार आणि स्वामींचे हे दैवी संदेश जिथे जिथे ऐकल्या जातील तिथली जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल आणि स्वामींचे ध्यान अधिक करण्याची इच्छा होईल. तेव्हा हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू माझ्यावर विश्वास ठेवून या संदेशापर्यंत आला आहेस तर तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही. बाळा, ज्या कर्मातून तू तो आर्थिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस, ते आता असे द्वार तुझ्यासाठी मी उघडत आहे जिथून तुम्हाला ते आर्थिक विवंचना जाणवणार नाही, आर्थिक समस्या प्राप्त होणार नाही. अशी विपुलता, असे कार्य तुम्हाला प्रदान केल्या जाईल जिथून तुम्हाला सहाय्य प्राप्त होईल आणि तुमच्या आर्थिक प्रश्नांचे निराकरण केल्या जाईल. बाळा, मला माहीत आहे खूप काही काळापासून तुम्ही ते सर्व काही सहन करत आहात. त्या उणीवा, त्या काही वस्तूंचा अभाव ज्यांना कुणाला आहे, ते माझे प्रिय बाळ, जे कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे, त्यांच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर राहणार आहे, होणार आहे. कारण त्यांनी जी आजपर्यंत उणीव सहन केली आहे, इथून पुढे या क्षणापासून त्यांच्यासाठी ते आशीर्वाद येत आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या ओघात वाहायला लागेल. देव म्हणतात, इथून पुढे तुला जी काही कमतरता ती नष्ट होईल. तुझ्याकडे जो काही व्याप आहे त्या कामात तू अधिक लक्ष दे. कारण जे कार्य तुला देवांकडून प्राप्त आहे त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. बाळा, हेच कार्य तुझ्या प्रगतीसाठी, तुझ्या ध्येयासाठी देवाने निश्चित केले आहे. मग त्या कार्याला विसरून कसे चालेल? त्या कार्यामध्ये तुझे मन होत कार्य निपुणतेने कर. मग बघ, देवांचा अलगद चमत्कार तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होईल. ती समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करत आहात. मग देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद वळवू इच्छितात ज्यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात. जो कोणी माझा प्रिय बाळ हा माझा सामर्थ्यशाली करणारा संदेश ऐकत आहे, त्याला मी ते सामर्थ्य प्रदान करेल की तो
ते कार्य साधून त्याच्यासाठी ती विपुलता, ते आरोग्य, ते आनंद प्राप्त करेल. ज्याला कुणाला माझ्या त्या प्रिय बाळाला आरोग्याची काही समस्या आहेत त्या तर नष्ट होतीलच, पण त्याला मी एक आशीर्वाद आणि एक चमत्कार देऊ इच्छितो. तो अगदी वेळेवर त्याच्यासाठी कार्य करेल. निश्चिंत असावे. तुमच्या वेदना संपतील, तुमचे दुःख नष्ट होईल. तुम्हाला ज्या काही यातना आहेत त्याचा भोग्य काल संपला आहे. देवांनी तो आशीर्वादाने संपवला आहे. तुमच्या विचारात ज्या काही कल्पना आहेत त्या आता तुम्ही पूर्ण करणार आहात, कारण तुमचे स्वप्न पूर्ण करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणापासून स्वामींची कृपा तुमच्यावर होऊन तुमची दुःख संकट नष्ट करण्यात येतील. स्वामी देव तुमची सेवा स्वीकार करत आहे. यासाठी देवाचे धन्यवाद माना. देवाचे नामस्मरण जितके होईल तितके करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितका होईल तितका जप करा. देव तुमच्याकडे सुख समृद्धीचे द्वार उघडू इच्छितात. जर तुम्ही त्यात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, कसली चिंता करत आहेस? सर्व काही चिंता माझ्या चरणी सोपवून निश्चिंत राहायला तुला सांगत आहे. बाळा, तेव्हा जर तू निश्चिंत राहिलास तर तुझ्याकडे येणारे आशीर्वाद तुला तात्काळ प्राप्त होतील. पुढल्या क्षणी देखील माझा चमत्कार तुझ्यासोबत घडण्यासाठी तयार आहे. तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस? बाळा, मी तुला त्या अंधारातून बाहेर काढू इच्छितो, त्या वेदनातून बाहेर काढू इच्छितो. तू जर आनंदाने जीवन जगण्यासाठी सज्ज आहेस तर होय स्वामी कमेंट कर. देव म्हणतात, माझ्यावर आणि माझ्या दैवी शक्तीवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही माघार घ्यावी लागत नाही. तो जो माझ्यावर विसंबून राहतो त्याला कधीही हार मानावी लागत नाही. त्याला कधीही जीवनात मागे राहावे लागत नाही. देव म्हणतात, अरे माझ्या मुला, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. तेव्हा पुढे ये. माझे आशीर्वाद दोन्ही हातात स्वीकार कर आणि आनंदी हो. जेव्हा तू आनंदी होशील तेव्हा तुझ्या कुटुंबातही प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल. तुझ्या मुखाकडे पाहून तुझ्या घरातील व्यक्ती देखील आनंदी होतात. तेव्हा तुझे कार्य आहे की त्यांना देखील आनंदी करायचे आहे, तर तुला देखील आनंदी राहावे लागेल. बाळा, प्रेम वाटशील तर अधिक प्रेम प्राप्त करशील. जेव्हाही कुणाशी संवाद कर तर प्रेमाने कर. रागावू नकोस, कुणाला उणे दुने बोलू नकोस. जर तू हे काही गोष्टी केल्यास तर तू तुझ्या जीवनात खूप काही असे परिवर्तन पाहशील ज्यामुळे तुला खूप काही संघर्षांना सामनाच करावा लागणार नाही. बाळा, घर आहे तिथे खूप काही वादविवाद होत आहेत, तर शांत रहा. जेव्हा तुम्ही निर्णय करता तेव्हा एका बाजूचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूचा विचारही कराल तेव्हा तो योग्य निर्णय ठरेल. तेव्हा तुम्हाला मी ती विवेक बुद्धी दिली आहे, त्यानुसार तुम्ही वागणे सुरू करा. देव म्हणतात, जर तू माझ्या आज्ञेचे पालन केलेस तर तुझ्या जीवनात आनंदी आनंद येईल. सुख संपदा भरभरून वाहायला लागेल. देव म्हणतात, या वर्षी तू खूप काही माझ्या कृपेचा पात्र आहेस. तू जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करतो. तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर करण्यासाठी माझा प्रकाश, चैतन्यमयी प्रकाश तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहे. तुमची आता प्रगती जी काही ठिकाणी थांबलेली होती, तुम्ही फार दुःखी होतात, कष्टी होतात, त्या ठिकाणी आता तुमची वेगवान प्रगती तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात.
देवांचे कार्य सतत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? मग तुझ्या कार्यांना आता ती गती प्राप्त होऊन तुला जे काही सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे त्यावर देखील विश्वास ठेव, कारण आता तू मागितलेले सर्व काही प्राप्त होणार आहे. एक मोठी संधी तुमचे भविष्य बदलणारी ठरणार आहे. त्या संधीला सोडू नका. प्रत्यक्ष देवाने ती संधी तुमच्याकडे दिली आहे. त्याचे सोने करायचे की काय हे तुमच्या हाती दिले आहे. तुमचा निर्णय आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, त्या संधीला जर तू ओळखून वागलास तर तुझ्या जीवनाचे सार्थक आणि सोने होईल. बाळा, आमच्या योजना तुमच्या मनाच्याही पलीकडे तुमच्यासाठी कार्य करू लागतात. तेव्हा खूप काही चमत्कार तुम्हाला होताना अनुभव येतात. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या कृपेच्या पात्र आहेस तू, म्हणून आज तू हा संदेश ऐकत आहे. हा दैवी संदेश जिथे ऐकला जाईल तिथली कर्ज, गरिबी, दुःख, दारिद्र्य नष्ट करणारा हा संदेश पवित्र आहे, दैवी आहे आणि दैवी ऊर्जेने भरलेला स्रोत आहे. जेव्हा तुम्ही याचे मनन कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही देवाच्या किती जवळ आहात. देवाची रोज तुम्ही ध्यान धारणा करता, नामस्मरण करता, देवाची स्तुती ऐकता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने येतात. हे संदेश तर एक माध्यम आहे तुझ्यापर्यंत येण्याचे, तुला आशीर्वाद देण्याचे. बाळा, तुझ्यातील त्या दुविधा मी ओळखतो आणि त्या तुझ्यातून दूर करण्यासाठी या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत देत आहे. काळजीमुक्त राहा, कारण येणारा काळ तुझ्यासाठी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे. तुमचे दुःख संपेल, तुमची काळजी संपेल. मुलाबाळांचीही जे काही चिंता करत आहात त्यात मार्ग दाखवणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे कल्याणच होणार आहे. बाळा, धीर आणि संयम ठेव. वेळ आल्यावर तुझ्यापर्यंत ते सर्व काही आशीर्वाद आणि चमत्कार देण्यात येतील. तू तर माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. कुटुंबातील व्यक्तींची चिंता करू नकोस. तुला जे काही कार्य सोपवले आहे त्यात अधिक मन लाव. तुझी प्रगती साध्य होईल. जो कोणी यशाच्या दिशेने धावण्यासाठी तयार आहे त्याच्याकडे यशही धावत यायला तयार आहे. बाळा, तेव्हा सज्ज रहा. तुम्हाला जे काही कार्य देण्यात आले आहे त्यावर तुम्ही अगदी देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण मोठा विजय तुमची वाट पाहत आहे. तुमचे मार्ग मोकळे करण्यात आले आहे. तुमच्या मार्गातून अनेक समस्या आणि अनेक काही काटे काढण्यात आले आहे. ते जे तुम्हाला काट्यासारखे बोचत होते, मग ते कुणाचे विचार असोत की कोणी तुमचे विरोधाभास असो, ते तुमच्या जवळून तुमच्या कार्यातून दूर करण्यात आलेले आहेत. बाळा, मी जाणतो हे जग सोपे नाही. इथे फार कठीण कधी कधी वागावे लागते. कधी कधी जेव्हा तुम्हाला मनाविरुद्ध कार्य करावे लागतात तेव्हा तुमचा संतापही होतो. पण त्या क्षणाला माझे स्मरण करा, कारण मी तुमच्यात आणि तुमच्या जवळ तेच देऊ इच्छितो जे तुमच्यासाठी पुढील काळात योग्य ठरणार आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो की एखादी मैत्री संबंध असो. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर इतके प्रेम करतो आणि तुला त्या दिशेने नेऊ इच्छितो ज्या दिशेने तुझी प्रगती, तुझे मनाचे समाधान आणि तुझ्यासाठी सहकुटुंबासाठी आनंद ठेवलेला आहे. बाळा, तूही त्या कर्मात पुढे चालत राहा. थांबू नकोस, गती प्राप्त कर, कारण तुला
खूप पुढे जायचे आहे. ते सर्व काही मिळवायचे आहे जे मी तुला देऊ इच्छितो आणि तू देखील त्याची स्वप्ने रंगवत आहेस. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे सर्व काही ऐकत आहे. तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना ऐकल्या जात आहे. त्याचे उत्तर लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याकडे एक मोठे यश चालून येत आहे ज्यावर तुमचे आणि तुमचेच नाव लिहिले आहे. देव तुमचे यशाच्या जागी कुणाचेही नाव घेणार नाहीत. अशा खोलीत तुमचे नाव घेतल्या जात आहे ज्या अधिकारांवर फक्त तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे. देव ते तुमच्या नावानेच ठेवू इच्छितात जे तुमच्यासाठी निर्मित आहे. देवांकडून तुम्हाला ते आशीर्वादाच्या चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितात. जर तुम्हीही यावर्षी तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद आणि भरपूर चमत्कार येत आहेत ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. देव तुमच्या दिशेने कार्य करत आहेत. तुम्ही जर पाहिले असेल, अनुभवले असेल तर होय स्वामी, मी ते स्वीकार करतो. मी ते अनुभवले आहे. कारण जेव्हा देवाची अनुकूलता अनुभव तुम्ही प्राप्त करता तेव्हा देवाचे अफाट चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतात. तुमचे अर्धवट असलेले कार्य देखील पूर्ण होताना तुम्ही अनुभव करता. खूप काही वर्षांपासून जे काही कार्य अडकलेले असते ते देखील पूर्ण होताना तुम्ही अनुभव करता. तुम्हाला अगदी त्या क्षणाला देखील अनुभव येतो की देव माझ्या सोबत आहेत. देव माझ्यासाठी कार्य करत आहेत. देवांची इच्छा मला पुढे न्यायची आहे. देव मला सांभाळत आहेत. देवांचा आशीर्वाद मी प्राप्त करत आहेत. कारण माझे ते कार्य जे आजपर्यंत अडकलेले होते ते आज पूर्ण होत आहे याचा आभास तुम्हाला अगदी कुठल्याही क्षणी होऊ शकतो. तेव्हा समजून जा की श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मदत करत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात जरी स्वामी तुम्हाला दिसले नाहीत तरीही स्वामींची कृपा तुम्ही प्राप्त करत आहात याचा अनुभव दिव्य आहे. आणि तो ज्या ज्या भक्ताला येतो तो भक्त भाग्यशाली आहे. त्याचे भाग्य उदयाला येते तेव्हा स्वामी त्यांना अनुभव प्रदान करतात. तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर होय स्वामी, मी तुमचे अनुभव केले आहे. तुमच्या कृपेचा पात्र तुम्ही मला मानले आहेत त्यासाठी धन्यवाद. स्वामी, तुम्ही जेव्हा माझ्यावर कृपा करता तेव्हा माझे दुःख क्षणात नाहीसे होते. जेव्हा तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद करता तेव्हा आमची दुःख, संकटे आणि काळजी दूर होऊन आम्हाला आशीर्वाद प्रदान करून तुम्ही आम्हाला सुख प्रदान करता त्यासाठी धन्यवाद. तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात. स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात. तुम्ही ही प्रार्थना अवश्य स्वामीकडे करा आणि मग बघा देवांचा, स्वामींचा चमत्कार. तुम्हीही अनुभवलेला असेल तर ते अनुभव तुम्ही अनुभवले आहेत, स्वीकारले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. माझ्या देवावर प्रेम आहे. माझा देव माझा सांभाळ करत आहे. हे जर तुम्ही मनापासून स्वीकार केलेत तर कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत एक मोठा चमत्कार होईल जो तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींचा अनुभव करून देणारा ठरेल. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, मी तुला कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही. माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे. तुझ्या जीवनातल्या कमतरता नाहीसे करणारे आहे. तेव्हा निश्चिंत राहा, पुढे चालत राहा. तुझ्या कर्मात चांगले कर्म निरंतर कर. कुणाशी बोलताना आनंदाने बोल, आनंद वाट, प्रेमाचा वर्षाव कर. मग बघ तुझ्याकडेही त्या दुपटीने प्रेम येईल. बाळा, जेव्हा तुम्ही या जीवनात खूप काही करण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आनंद पाठवतात. हे नक्कीच. जेव्हा तुम्ही कुणाचे मन जपता, कुणाला आधार देऊ इच्छिता तेव्हा देवही कृपेचा वरदहस्त तुमच्यावर ठेवून तुमचे ते कार्य करतात.
आणि तुम्हाला तो मार्ग दाखवतात जिथून तुमची आध्यात्मिक प्रगती देखील साध्य व्हायला लागते. जो कोणी स्वामी सेवक या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर ते आध्यात्मिक आणि काळजी दूर करणारे संकेत स्वामी त्यांना या क्षणाला देत आहेत. त्यांनी ते मनापासून स्वीकार करावे आणि अध्यात्मात तुमची अधिकाधिक प्रगती होईल. यासाठी ध्यानधारणा, नामस्मरण, स्वामींचे नामस्मरण, ईश्वर भक्ती जे काही करता येईल ते करावे. कारण या जगात तुम्ही सर्व काही प्राप्त कराल, पण गुरुचा आशीर्वाद हा सर्वोत्तम आशीर्वाद आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला गती नाही. तेव्हा नक्कीच स्वामी समर्थांना जे कोणी आपला गुरु मानतात ते श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमचं सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमचे कल्याण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.